पाहुण्याला तोरणामध्ये मागून दिसे इवळा पिवळा कुडून दिसे हो नेतनारा एक मनकडा पार्वती हरण आणला बैल बांधला खुट्याले खायो बकरे बोलीचा बाला लात मारू सरका केला तुया गुरु माया चला एक नमन कळा पार्वती हरण महादेव। शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा सण असलेला सण म्हणजे पोळा सण। आज गावोगावी जो आहे तो पोळा सण साजरा केला जातोय। शेतकरी राजे आपल्या बैलांना सजवून जे आहे ते पोळ्यामध्ये आणत असतात आणि असाच पोळा जो आहे तो अमरावतीच्या मध्यवर्ती खुला कारागृहामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून साजरा होत आहेत। वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये नाहक हातातून गुन्हा घडलेल्या बंदीजनांकडून जे आहे ते अमरावतीच्या खुल्या कारागृहामध्ये जे आहे ते या ठिकाणी पोळा साजरा केला जातोय। काल खानशेकनी या ठिकाणी या संपूर्ण सर्जा राजा बैलांची झालेली आहे। आज सकाळीच त्यांना स्वच्छ धुतल्या गेलेलं आणि त्यानंतर त्यांना त्यांचा शृंगार करण्यात आलेला आहे। मठ्याटा असेल, नवीन घुंगरू असेल, वेसन असेल, सोबतच त्यांच्यावर जे आहे ते शाल देखील या ठिकाणी पांघरलेली आहेत। उत्साहाचं वातावरण सध्या आपल्याला अमरावतीच्या मध्यवर्ती कारागृहामध्ये पाहायला मिळतं। या ठिकाणी खास निवद करण्यात आलेला आहे। या ठिकाणी निवद करण्यात आलेलं आहे। पूर्ण जी पूजा अर्चना या ठिकाणी संपूर्ण बंदीजनांनी केलेली आहे। वर्षभर हे बंदींसोबत जे आहे ते हे बैल जे आहे ते या शेतामध्ये राबत असतात। कारागृहाची या ठिकाणी शेती आणि त्याच पार्श्वभूमीवर पोळा सण जो आहे तो उत्साहात साजरा केला जातो। आपल्या सोबत बंदीजन आहेत, त्यांच्याशी आपण बोलू। काय सांगणार, मोठ्या उत्साहात पोळा सण तुम्ही साजरा करता? आमच्या दरवर्षीप्रमाणे यंदाही चांगल्या उत्साहात आम्ही पोळा साजरा करीत आहोत। पूजा अर्चा धुणं धाणं मग शॅम्पूच्या पुढीनं बैल सजवले, काय वरून सास टाकलाय, घुंगरू येते, बारणी फाणी सगळं पद्धतशीर लावलाय। गावी पण तुम्ही असे करायचे का पोळे? हो गावी पण मी असे करत होतो, कारण काय आता आमचं गावी समजा दुर्नी जवळच आहे, कास्तकारी करत होतो, त्यातले त्या म्हणजे परिपूर्ण माहिती आहे। पूर्वीपासूनच आवड आहे पोळे? हा, पूर्वीपासून आवड आहे। हे सर्जा राजा तुमच्या सोबत शेतात काम करतात वर्षभर? हा शेजारी त्यांच्याकडून आम्ही वखरवाई डोरणी हे ते सगळं करून घेतो आम्ही, कारण त्यांच्याबरोबर पुन्हा शेती आहे पुन्हा। हे नक्कीच आपण बघू शकतो अमरावती मध्यवर्ती कारागृहाची या ठिकाणी शेती आहे आणि या शेतीमध्ये हे सर्जा राजा जे आहे ते वर्षभर राबत असतात। बंदीजन त्यांच्याकडनं काम घेऊन असतात, बंदीजन देखील काम करतात आणि उत्साहात पोळा सण ते साजरा करतात। आपल्यासोबत आणखी बंदीजन आहेत। काका, मला सांगा, उत्साहाचं वातावरण दिसतंय, गावोगावी जसा पोळा साजरा होतोय तसाच तुमच्या कारागृहात देखील पोळा साजरा होतोय, किती आनंद? आनंद चांगला वाटतोय। आनंद दरवर्षीच्या पोळ्यात म्हणजे आनंदही वाटतो ना, शेतकरी म्हणजे एक उत्साह आहे ना। किती वर्षापासून तुम्ही स्वतः पोळा साजरा करता या ठिकाणी? मला कळतं त्यावेळेसपासून, इथं का जेलमध्ये 11 वर्षापासून। 11 वर्षापासून? हो 11 वर्षापासून हे बंदीजन या ठिकाणी शिक्षा भोगत आहे आणि दरवर्षी पोळा साजरा करतात। गावोगावी ते पोळा करत होते। काही आजोबा आपल्या या ठिकाणी आहेत, ते पोळ्याच्या निमित्तानं खास झडती म्हणतायत। काय सांगणार, कशी झडती असते? आणला बैल बांधला खुट्याले खायो बकरे बोलीचा बाला लात मारू सरका केला तुया गुरु माया चला एक नमन कळा पार्वती हरण महादेव। तर आपण बघू शकतो आनंदाचं वातावरण आहे अमरावतीच्या जिल्हा मध्यवर्ती कारागृहामध्ये आणि दरवर्षी जे आहे ते या ठिकाणी पोळा साजरे करतात। आपल्यासोबत आणखी काही बंदीजन आहेत। काय सांगणार, उत्साह दिसतोय पोळ्याची एक आहे म्हणा तुम्ही। ए भोल्या शंकरा आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची भोल्या शंकरा, त्रिशूल डमरू हाती संगे चाले पार्वती, त्रिशूल डमरू हाती संगे चाले पार्वती, आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाचे भोला शंकरा महादेवा, ए भोला शंकरा, गळ्यात तुळशीची माळा। आपण बघू शकतो उत्साहाचं वातावरण आहे अमरावतीच्या जिल्हा मध्यवर्ती खुला कारागृहामध्ये। दरवर्षी या ठिकाणी पोळा साजरा होतोय। संपूर्ण बंदीजन आहेत, वेगवेगळ्या गुन्ह्यामध्ये जे आहे ते या ठिकाणी शिक्षा भोगत आहे। कळत नकळत हातातून एखादा गुन्हा घडतो आणि मग जर आपण पाहतो त्यांना शिक्षा भोगावी लागते। अशी शिक्षा भोगावत असली तरी दरवर्षी सर्व सण जे आहेत ते या कारागृहामध्ये ते साजरे करत असतात। गावोगावी पूर्वी लोक पोळा साजरे करायचे आणि या ठिकाणी देखील ते पोळा साजरा करतात। कॅमेरामॅन अनिकेत दातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती।
आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.